नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. त्याची घोषणा केलेली आहे. आता हे वर्ष शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर करण्यामागे, घोषित करण्यामागे संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका नेमकी काय आहे? तर ज्या काही शेतकरी महिला आहेत, ज्यांचं शेती क्षेत्रात आणि अन्न व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर योगदान आहे, त्यांचं योगदान हे अधोरेखित करण्यासाठी हे वर्ष जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. यामध्ये शेतकरी महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, ते सुद्धा कुठेतरी अधोरेखित व्हावं आणि त्यातनं या शेतकरी महिलांना पुरुषांच्या बरोबरीनंच समान संधी मिळावी, असा त्यामागे एक उद्देश आहे. आता आपल्याकडे 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आता या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण शेतकरी महिलांना खरंच आपल्या बरोबरीनं किंवा समान संधीनं खरंच वागणूक देतो का? त्यांचं जे काही योगदान आहे ते मान्य करतो का? आणि त्यासोबतच शेतकरी महिलांची नेमकी परिस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, हे सगळं काही जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत MKCL या संस्थेचे जे काही शाश्वत शेती विकास मिशन आहे त्याचे मुख्य सल्लागार डॉक्टर सतीश करंडे सर. सर, तुमचं ॲग्रोवनच्या या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की आता जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून साजरं केलं जातं. यापूर्वीही जर आपण बघितलं तर कडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं गेलं, भरडधान्य वर्षही साजरं केलं गेलं. एक प्रकारे कुठेतरी ते पीक असेल किंवा तो वर्ग असेल, तो घटक असेल, त्याचं महत्व किंवा त्याचं जे काही योगदान आहे ते अधोरेखित करण्यासाठी असे वर्ष हे संयुक्त राष्ट्र संघाकडून जाहीर केले जातात किंवा घोषित केले जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र काही प्रमाणात का होत नाही, त्याच्याबद्दलची चर्चा होते, परंतु त्याचं जे काही स्वरूप आहे ते इव्हेंटच राहतं. आता जर का आपण बघितलं तर भारतात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात महिलांचं योगदान आहे, परंतु ते मान्य करण्याची अजून आपल्यात तेवढंसं खरं तर ते धाडस नाहीये. पुरुषांच्या मनात त्याच्याबद्दल एक संकोच असतो की असं स्त्रीला मोठं केल्यानं आपण छोटं होऊ की काय, त्याच्यामुळे ते नाकारलं जातं, बऱ्याचदा त्याच्यावरती बोललं जात नाही. त्यामुळेच आज आपण ही चर्चा करतोय. पहिला प्रश्न हाच आहे की शेती क्षेत्रामधलं जे काही कष्ट आहे किंवा मेहनत आहे ती कमी करण्यासाठी जे काही आपल्याकडे संशोधन केलं गेलं त्यामध्ये सुद्धा जर का आपण बारकाईनं बघितलं तर ते पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून केलं गेल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं. याची नेमकी कारणं काय आणि असं का केलं गेलं असावं? शेती क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान हे अनन्यसाधारण आहे. किंबहुना महिलांनीच शेतीचा शोध लागला अशी अनेक जगभरातल्या समाज विज्ञान तज्ज्ञांची मान्यता सुद्धा आहे. कारण अनेक वर्ष भटकंती करणाऱ्या मनुष्य जातीला स्थिर करणं याला कारण ठरली शेती आणि ते कल्चर म्हणून रुजवलं महिलांनी. त्यामुळे महिला आणि शेती हे अजिबात आपल्याला वेगळं करता येत. असं असून सुद्धा शेतकरी महिला या राज्य करते, त्याच्यानंतर धोरण करते, समाज रचना जी आहे अशा सर्व पातळ्यांवर बेदखल आहे. आणि त्याचप्रमाणे तो संशोधनाच्या सुद्धा पातळीवर बेदखल आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. त्याचे अनेक पुरावे आपल्याला देता येतात. त्याचं एक साधं उदाहरण की शेतीमध्ये पुरुष पूर्वी जी कामं करत होता ती कामं आज पुरुषांना करावी लागतात का? म्हणजे चर खोदणं हे काम आता यंत्राद्वारे होतं. पूर्वी मोड चालवणं हे काम पुरुषाचं होतं, ते आता विजेचे पंप आले आणि विजेच्या पंपाच्या द्वारे ते होतं. पूर्वी मशागत शेतीचे बैलाच्या द्वारे करावी लागायची, ते आता ट्रॅक्टरद्वारे करतात. आता हे सगळं जे आहे हे सगळं पुरुषच करतायत, परंतु त्याच्यातलं त्यांचं कष्ट कमी झालं हे आपल्याला नक्की म्हणता येतं. परंतु महिला आज शेतीमध्ये काय काम करतायत तर महिलांची आजची शेतीमधली कामं आहेत भाताची लावणी करणं, गुडघाभर चिखलात उभा राहायचं आणि वापरून भात लावायचं. शेकडो वर्षापूर्वी पण हे काम महिलाच करत होत्या, आजही ते महिलाच करतात. त्याच्यानंतर दुसरं काम आहे खुरपणी करणं, 2 पायावर बसून जे खुरपणी करायची ते अनेक वर्षापासून महिला करत होत्या, आजही ते काम महिलांनाच करावं लागतं. त्याच्यानंतर अनेक निवड करणं किंवा प्रतवारी करणं हे जरा अतिशय कॉन्सन्ट्रेशन लागणारी कामं जी आहेत आणि कष्टाची सुद्धा आहेत आणि कॉन्सन्ट्रेशनची सुद्धा आहेत,
ती सुद्धा कामं महिलांना करावी लागतात. त्याचा आपल्याला अर्थ एक असा नक्की घेता येतो की शेतातलं कष्ट कमी करणारं संशोधन तुलनेनं पुरुषांच्या अंगमेहनतीची कामं कमी होण्यामध्ये झालेलं आहे. आत्ता तुम्ही असं म्हणालात, की महिलांच्या बाबतीत अशी जी काही संशोधनं आहेत, ती तुलनेनं कमी झालेली आहेत. याच्या मागची कारणं खरं तर कुठेतरी तपासून बघितली पाहिजेत. नेमकी कारणं जर का बघितली, तर काय दिसतं? म्हणजे स्त्रियांची संधी किंवा महिलांची संधी नाकारण्यात अर्थातच अप्रत्यक्षरित्या पुरुषांचा प्रभाव असतो. तर यामध्ये पुरुषांनी पण काही गोष्टी समजून घेणं किंवा शेतकरी पुरुषांनी सुद्धा या गोष्टींना एक संधी सोडणं त्याची, हे सुद्धा गरजेचं आहे का? आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आपल्या समाज रचनेच्या ह्याच्यातून तो तयार झालेला आहे. मुळामध्ये मनुष्य शेती करायला लागला आणि माझी शेती याच्यामध्ये एक मालकी भावना असती. म्हणजे हजारो वर्षापासून ती तयार झाली आणि पुरुष सत्ता पद्धतीमुळे ते पुरुषांकडे ती मालकी असं अगदीच ते स्वाभाविकपणे पुढे आलं. तितकंसं महिलांच्या बाबतीमध्ये ते झालं नाही. आणि मग परत आपली सगळी व्यवस्था बदलली, आपण लोकशाही व्यवस्थेत आलो. तरी सुद्धा ते जे ओझं जे घेऊन आपण पुढे आलो, ते आपल्याला झुगारून देता आलं नाही. त्याचा एक साधा पुरावा आपल्याला असं घेता येईल, की मोठे खातेदार शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांच्या घरातील किती महिला खातेदार आहेत, हे आपण जर तपासलं, तर शेतीची मालकी महिलांकडे असणं हे अजूनही आपण तितकंसं स्वीकारलंय असं अजिबात वाटत नाही. हा एक भाग. दुसरा भाग की महिलांना निर्णय स्वातंत्र्य नसणं शेतीच्या याच्यामध्ये कोणतेही निर्णय जे घेतले जातात ते पुरुष मंडळी घेतात आणि त्यामुळं तो निर्णय स्वातंत्र्य नसल्यामुळं त्यांची दखलच घेतली जात नाही कोणत्याच प्रकारे. त्याचा एक परिणाम म्हणून सुद्धा हे चित्र आपल्याला दिसतं. तिसरा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की हे जे ओझं आहे हे जुगारण्याला हातभार लावेल असं काम शासकीय पातळीवरही फारसं झालं नाही. म्हणजे आपण अगदी पहा की शेतकरी मेळावे म्हणून जे कार्यक्रम होतात, अगदी विद्यापीठाचे शेतकरी मेळावे असू द्या, विविध राजकीय पक्षांचे असू द्या किंवा सरकारचे शेतकरी मेळावे असू द्या, कृषी विभागाचे शेतकरी मेळावे असू द्या, त्याच्यामध्ये महिलांची उपस्थिती अतिशय कमी असते आणि ती उपस्थिती वाढावी किंवा ती उपस्थिती का कमी आहे असं चिंता किंवा चिंतन आपल्या व्यवस्थेकडून होतंय किंवा त्याच्यावर काही काम केलं जाते असंही आपल्याला अजिबात दिसत नाही. आणि हा विषय आपण एवढा म्हणजे हा विषय आपण एवढा लाईटली घेतलेला आहे की अगदी काही ठिकाणी ते हास्यास्पद सुद्धा ठरवला जातो की महिलांना काय कळतं शेतीतलं, निर्णय महिलांच्या यावर अवलंबून असं ते अगदीच म्हणजे समाजाची ती रीतच बनल्यासारखी बनली आणि त्याचे अनेक प्रकारचे दूरगामी परिणाम आपल्या समाज जीवनावर झालेले आहेत. त्याचं आपण अनालिसिस तितकंसं करत नाही, क्रिटिकल अनालिसिस, त्यामुळे ते लक्षात येत नाही. त्याचाच एक परिणाम मला स्वतःला असं वाटतो की मुलींना शेतकरी नवरा नसावा हे सुद्धा त्याचाच एक परिणाम आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. की ज्या हल्ली मुलींची जी आहे ना आग्रह की आम्हाला शेतकरी नवरा नको, त्याच्या मागे सुद्धा महिलांचं योगदान बेदखल करणं आणि महिलांना जे काही शेतीमध्ये जे काही 4 दिवसातला 1 किंवा 10 दिवसातले 2 दिवस चांगले दिवस असतात, त्यावेळेस त्याचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा महिलांना काही फार त्याचं केलेलं नसतं. त्याचा परिणामच तो आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे वर्षानुवर्षाची आपली समाजाची ठेवण, त्याच्यातून तयार झालेली आपली वैचारिक जडणघडण, त्या वैचारिक जडणघडणीला ब्रेक देत असं शासकीय धोरणं नसणं आणि त्याचा परिणाम म्हणून हा वर्ग बेदखल झालाय असं आपल्याला नक्की म्हणता येतं. याच्यामध्ये तुम्ही आता खातेफोडीचा उल्लेख केलेला, तर आर्थिक दोरी ही स्त्रियांच्या हातात असेल तर काही फरक आपल्याला जाणवतो. म्हणजे आपण त्याच्यावरती मागच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये पण बोललेलो आहेत, की जर आर्थिक नियोजन हे स्त्रियांच्या हातात ज्या कुटुंबात दिसतं, तिथं बऱ्यापैकी जे काही आर्थिक सधनता नाही म्हणता येणार, पण एक प्रकारे नियोजन त्या अर्थकारणाचं केलेलं असतं किंवा फार काही हालाकीचे दिवस येत नाहीत. जे काय आहे ते
एका अर्थानं समृद्ध जीवन जगण्याकडे कुठेतरी वाटचाल त्या कुटुंबाची होते. तर आर्थिक दोरी ही स्त्रियांच्या हातात दिल्यानंतर असे जे काही अनुभव तुम्हाला ग्रामीण भागात पाहायला मिळतात, की अरे इथे आपण सधन आहोत किंवा समृद्ध जगणं हे कुटुंब जगतंय, असं काही होतंय का? हो, नक्की. त्याचा अगदी डळडळीत पुरावा एक आपल्याला असा देता येतो, की दुर्दैवाने महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्या ह्याच्यावर अद्यापपर्यंत मार्ग निघाला नाही. आणि आत्ताच्याच विधानसभेमध्ये त्याची कबुली सरकारने दिलेली आहे. होय, शेतकरी आत्महत्या होत आहेत. दिवसाला इतके इतके आत्महत्या शेतकरी होत. आपण ह्याचा एक दुसरा भाग बघूया. ही घटना दुर्दैवीच आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणं. हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या आसुड्या ग्रंथामध्ये महात्मा फुले शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचं वर्णन करतात आणि त्या शेतकऱ्याचे आत्मकथना सांगताना ते असं म्हणतात, की त्या शेतकऱ्याला असं वाटते की मी कनेरीच्या मुळ्या खाऊन मरावं. असा तो शेतकरी त्यांचा शेतकऱ्याच्या आसूडमधला शेतकरी उद्विग्न होऊन तसा बोलतोय. आणि आज प्रत्यक्षात शेतकरी मरतायत, आत्महत्या करतायत. ही दुखरी बाजू आहे आणि अतिशय चुकीचं आहे, निषेधार्ह सुद्धा आहे. असं असताना सुद्धा आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील ज्या महिला आहेत, त्या त्याच शेतीच्या तुकड्यावर उभा आहेत. त्याच शेतीच्या तुकड्यामध्ये ते त्यांचं भविष्य शोधतायत आणि त्याच शेतीवर ते त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतायत, मुलांचं संगोपन करतायत, त्यांना शिकवतायत. हेच आपल्याला एक पुरावा आहे की त्यांनी काहीतरी त्यांचं एक मॉडेल त्याच्यात उभा केलेलं आहे. आणि ते जोखीम विभागणारं मॉडेल असतं, जोखीम कमी करणारं मॉडेल असतं. आणि महिलांच्या मध्ये ते पूर्वीपासूनच असतं, स्मॉल इज ब्युटिफुल अशा विचारावर आधारित त्यांच्या शेतीतले निर्णय असतात. त्यामुळे जे जगभरातले शास्त्रज्ञ असं मानतात की हवामान बदल असेल, मार्केट असेल, मान्सून असेल, या सगळ्या फॅक्टरमुळे जोखीम वाढती आहे. आणि ती जोखीम कमी करायची असेल तर तुम्हाला एकात्मिक शेती पद्धती स्वीकारावी लागेल. आणि आपल्याकडे परंपरेनं महिलांनी जी शेतीमध्ये महिला आहेत त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीच स्वीकारलेली असते. त्याला आता आधुनिक शेती विज्ञानामध्ये आपण आता त्याला एकात्मिक शेती, पण त्यांच्याकडे ते अननोईंगली त्या पूर्वीपासूनच ते करतात की म्हणजे 2 शेळ्या असाव्या, एखादी म्हैस असावी, थोडं भाजीपाला असावा रोजचा दैनंदिन खर्च भागण्यासाठी, 4 कोंबड्या असाव्या. हे जे स्मॉल इज ब्युटिफुल छोटं छोटं करून त्याच्यातून आर्थिक स्थिरता मिळवणं आणि त्या स्थिरतेतून समृद्धीकडे वाटचाल करणं, हे नक्कीच महिला करतायत. आणि हे आपल्याला गावोगावी दिसून येईल की त्या पद्धतीनं दिसतंय. माझी आजी सांगायची तिच्या नातेवाईकातल्या काही कथा, की कर्जबाजारी झालं, लग्नासाठी कर्ज काढलं, दुष्काळ आला आणि घरावर शेतावर जप्ती आली, त्यावेळेस खाजगी सावकारकी वगैरे असायची. फार पूर्वीचा, म्हणजे मी हे जे सांगतोय ते 80-90 वर्षापूर्वीचा काळ, 70-80 वर्षापूर्वी. तर तशा अनेक कथा ती सांगायची की त्या जप्ती आलेल्या शेतावर, जप्त झालेल्या शेताच्या ह्याच्यामध्ये त्या पुरुषांच्या नंतर महिलांकडे तो कारभार आला आणि त्या कशा उभा राहिल्या ठामपणे. अशा सुद्धा कथा आपल्याला आजूबाजूला दिसतात, गावोगावी तशा कथा आहेत. पण आपण ते योगदान मान्य करत नाही. आणि तुम्ही मगा जो उल्लेख केला की त्यांचं योगदान मान्य करणं म्हणजे त्यांना पास करणं म्हणजे आपण नापास होणं, असा उगाच पुरुष शेतकरी ग्रह करून घेतात. पण तसं ते नाही. त्यांचं योगदान आपण मान्य करूया आणि आणखीन समृद्धी कशी आणता येईल, की आणखीन जोखीम कशी उभारता येईल, आणखीन जोखीम कशी कमी करता येईल, हे त्यांच्या साथीनं नक्की घडू शकेल. हे आपल्याला अनेक अनुभवातून पुरावे आजूबाजूला बघितलं की नक्की दिसतं. स्त्रियांचं योगदान मान्य करण्याचं खरं तर पुरुषांना गरज आहे आणि ते मान्य करणार आपण कोण नाही आहोत. ते आहे हे पहिल्यांदा आपल्याला स्वीकारायचंय. त्याच्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट पुरुषांना काही देण्याची गरज नाहीये. आता यातनच हो, एक हो. मुद्दा तुम्ही काही कथांचा उल्लेख केलात, की जिथे महिलांनी संघर्ष केला आणि त्यांनी त्यांची एक जी काही आर्थिक स्थिरता आहे ती मिळवली. तर आता आपल्याकडे जर का आपण सध्या आजूबाजूला ज्या चर्चा बघतो, माध्यमांमध्ये सुद्धा बघतो, तर ज्या काही यशकथा असतात, त्या यशकथांमध्ये सुद्धा मध्यवर्ती म्हणजे स्त्रीची यशकथा असेल, तरी त्याच्या मध्यवर्ती पुरुष असतो असं बऱ्याचदा दिसतं. तर यामागचं नेमकं कारण काय आहे? की परत तेच की पुरुषसत्ताक पद्धतीनं स्त्रियांना मागे ठेवायचं आणि मग त्यांना त्यांच्यावरती जी काही आधिसत्ता आहे ती पुरुषांची गाजवायची, असाच त्या यशकथांमध्ये सुद्धा प्रकार पाहायला मिळतो का? तुम्ही ज्या काही यशकथा आजूबाजूला अनुभवतात, त्यात आणि यात असं काही आहे का, की जिथं स्त्रिया पुढे आलेल्या आहेत, त्या पुरुषांच्या पाठबळाशिवाय सुद्धा म्हणजे त्या यश मिळवू शकलेल्या नाहीयेत
किंवा त्यांना पुरुषांचं पाठबळ लागतंच, असं काही घडलेलं आहे का? नाही, तसं भासवलं जातं, पण तसंच आवश्यक असावं असं काही नाही. म्हणजे एकल महिला ज्या शेतीमध्ये उभ्या आहेत, त्यांच्या मागे दुर्दैवाने त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतरच त्यांच्याकडे ते अपरिहार्यपणे निर्णयाचं स्वातंत्र्य आलेलं असतं आणि ते निर्णय घेत असतात. आता तुम्ही जे उल्लेख केला ना, की वेगवेगळ्या यशोगाथा म्हणण्यापेक्षा रिकॉग्नायझेशन जे आहे, म्हणजे सरकार वेगवेगळ्या जिल्हा पातळीपासून राज्य विभागीय पातळीवर जे पुरस्कार देतं, त्याच्याविषयी त्या पुरस्कारामध्ये काय पाहिलं जातं हा नक्कीच वेगळा विषय, चर्चेचा विषय आहे. आणि ते नक्कीच कार्यक्षम शेती पद्धती म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं का मोठ्या प्रमाणावरची व्यावसायिक शेती म्हणून ते पुरस्कार दिले जातात, हा वादाचा किंवा चर्चेचा विषय असू शकतो. परंतु रिकॉग्नाइजच करायचं नाही. आणि हे मी मागा म्हणाल की हजारो शेकडो वर्षाच्या जडणघडणीतून जसं आलेलं आहे तसंच लोकशाही व्यवस्था स्वीकारल्यानंतर सुद्धा नुसतं त्याच्यात रूपकात्मक काहीतरी करायचं थोड्या काही महिलांचं किंवा काही ह्याच्यामध्ये आपण असा अभ्यास का करायचा नाही की बाबा एखादा शेतकरी आत्महत्या प्रवण भाग आहे किंवा दुष्काळ प्रवण भाग आहे, अवर्षण प्रवण भाग आहे. त्याच्यामध्ये जे काही शेतकरी उभा आहेत आणि ते वर्षानुवर्ष उभा आहेत, म्हणजे मान, खटाव, सांगली जिल्ह्यातला असेल किंवा सोलापूर मधला सांगोला भाग असेल, त्याच्यामध्ये दुष्काळ हा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे, पण त्या शेती व्यवस्थेमध्येच ते वर्षानुवर्ष उभा आहेत. त्यांचं मॉडेल नक्की काय आहे हे जर तपासलं ना, तर आपण मी मग जसं उल्लेख केला की ते एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल असेल आणि त्याच्यामध्ये एकात्मिक शेती पद्धतीच्या काही घटकाची जबाबदारी म्हणजे शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, ही नक्कीच महिलांनी उचललेली असती आणि ते थोडं का असेना पण ती मोठी साथ असते. ह्याच्या उलट कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला आत्महत्या आणि कापूस उत्पादन हे दुर्दैवाने कोरिलेशन का तयार झालं, तर तिथं ते एकात्मिक शेती पद्धतीसारखी पद्धती फारशी नव्हती. परंपरेनंच तिथं ती नसावी, त्यामुळे ती पुढे तशी आली नाही. त्यामुळं रोजचा दैनंदिन खर्च असेल किंवा काय असेल, तो सगळा कापूस विक्रीतून आलेल्या पैशातून करणं असा एक परंपरेनं सुरू असल्यामुळे तिथं ती समस्या जाणवती, पण इकडे ती समस्या जाणवत नाही. तर हे मी सुरुवातीला म्हणलं की बेदखलच करणं म्हणजे कुटुंब म्हणून बेदखल करणं महिलांचं योगदान, समाज म्हणून बेदखल करणं, शासकीय व्यवस्था म्हणून बेदखल करणं हे आपल्या लक्षात येतं. आणि आपण एक साधा पुरावा बघूया आपण की नगर, सोलापूर किंवा जिथं संकरित गायी पाळल्या जातात तिथल्या महिलांनी एक दिवस संप केला की आम्ही गायीचं जनावरांचं काहीच करणार नाही. आम्ही या आठवड्यामध्ये एक दिवस म्हणण्यापेक्षा एक आठवडा आम्ही काहीच करणार नाही जनावरांचं, तर मी खात्रीनं सांगतो की निम्मी जनावरं पुढच्या आठवड्यात बाजारात विक्रीला येतील. एवढं मोठं योगदान आहे. पण आपण ते किती ठिकाणी रिकॉग्नाइज करतो हे तपासायला पाहिजे. आपल्या पुरुष शेतकऱ्यांना हे आवडणार नाही, पण हे 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 योगदान कोणाचं आहे? आपल्या बायकोचं मान्य करायचं का नाही हे थोडा वेळ बाजूला ठेवा, पण आपल्या आजीचं, आईचं, बहिणीचं असं म्हणून तर आपल्याला ते मान्य करावं लागेल. बायकोचं सुद्धा करायलाच पाहिजे, पण कदाचित आपले करायला पाहिजे, पण कदाचित आपल्याला ते थोडं जड जाऊ शकतं. म्हणून मी म्हणले की आईचं आणि आजीचं तरी आपण मान्य करू, म्हणजे आपोआप बायकोचं त्याला जोडून मान्य होईल. असं असं तो आहे. आणि हे म्हणजे उघडच दिसतंय आपल्याला, आजूबाजूला आपल्याला तपासता येते नक्कीच. नाही, त्याच्या मागे ती धारणा आहेच की त्या समाज धारणा ज्या तयार झालेल्या आहेत की बाईंना फार काही कळत नाही किंवा बायकांच्या हातात तो काही व्यवहार द्यायचा नसतो किंवा तिनं ते पदराच्या खालीच राहायचं, नवऱ्याच्या धाकाखालीच जगायचं, अशा पद्धतीच्या ज्या काही समाज धारणा आहेत त्या अजूनही शेतकरी पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात आपल्याला त्या. आणि त्याच्यामुळे त्याचा तोटा सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो, कारण की एक चाकच जर का आपण त्याचं अस्तित्वच मान्य करणार नसू, तर एक चाक कितीही नुसतं गाडा ओढत असेल तरी ती जी काही शर्यत आहे ती काही जिंकता येणार नाही एक अर्थानं, असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा एक मुद्दा सर या सगळ्यामध्ये, आता खरं तर महिला दिनाच्या निमित्तानं शेतीच्या प्रश्नावरती चर्चा करायला खरं तर महिला प्रतिनिधित्व म्हणून कोणीतरी असायला हवं होतं आपल्यात, पण खरं तर पुरुषांनी पण स्त्रियांच्या मुद्द्यांवरती, महिलांच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे, कारण त्या बोलण्यातनं तर कुठेतरी त्या चर्चेला सुरुवात होईल असं मला वाटतं, म्हणून आपण दोघं जण बोलतोय. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा
स्त्रिया किंवा महिलांचं जे काही अन्न सुरक्षेमधलं महत्वाचं योगदान आहे, किंवा आता आपण जर का बघितलं तर प्रत्येक कुटुंबाची जी काही पोषणाची जबाबदारी असते ती स्त्रियांवरती असते. आपल्याकडे त्याच पद्धतीने ते चालत आलेलं आहे. हम्म. तर ते सुद्धा आपण कुठेतरी अमान्य करतोय आणि त्याच्यामुळे पोषण, आपली जी काही पोषण सुरक्षा आहे ती सुद्धा धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती आहे का? हो, नक्की. आपल्याला नक्की म्हणता येतं. म्हणजे अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षा या दोन्ही च्या ह्याच्यामध्ये साध्य करण्यामध्ये महिलांचं, म्हणजे एकंदरीत शेतकरी समुदाय आणि त्या शेतकरी समुदायातला महत्वाचा घटक म्हणून महिलांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. मी हा मुद्दा थोडा वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छितो. म्हणजे कसं पहा, की 140 कोटीचा आपला देश, आणि 140 कोटी देशातल्या लोकांचं मनुष्यबळ विकास करायचं म्हणजे काय करायचं असतं, इथंच मोठं कन्फ्युजन आपल्याकडे आहे. 140 कोटी देशामध्ये मनुष्यबळ विकास करायचा, त्याची सुरुवात त्यांचं सुपोषण होण्यापासून करायला पाहिजे. सुपोषण, शिक्षण आणि एक तो नागरिक, सुजाण नागरिक घडवणारं इनफॉर्मल एज्युकेशन सिस्टम म्हणजे समाज म्हणून, आणि मग तो 140 कोटी देशाचं मनुष्यबळ विकास होईल असं आपण नक्की. आता याची जी सुरुवात आहे, पहिला टप्पा म्हणजे सुपोषण, शिक्षण आणि मग पुढं नागरिक, सुजाण नागरिक घडवणं, ह्याची सुरुवात ही सुपोषणापासून. आणि सुपोषण करणारं म्हणजे आपण असं बघा की जगभरामध्ये संशोधन उपलब्ध आहे की कुठलंही मूल जन्माला आल्यानंतर त्याचे पहिले 1000 दिवस, त्याच्या आयुष्यातले पहिले 1000 दिवस त्याच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. आणि कुपोषणाची जटिल समस्या नेमकी त्या 1000 दिवसातच तयार होत असते. आणि ते सगळे संगोपन करण्याची जबाबदारी त्या बाळाच्या आईवर असते. आणि मग ती जर शेतकरी असेल आणि तिला जर व्यवस्थित प्रशिक्षित केलं असेल आणि तिला थोडं निर्णय स्वातंत्र्य दिलं की माझ्या घरातलं अन्न स्वावलंबन, म्हणजे मला जे खायला अन्न लागते त्याच्या 80% अन्न मी माझ्या शेतात, मला जिथलं निर्णय स्वातंत्र्य आहे ते शेतातच मी पिकवेन आणि तेच आमच्या घराला खाईल, तर केवढा तरी मोठा तो परिणाम दिसेल. आणि हे मी बोलायचं म्हणून बोलत नाही, ह्याला अनेक संशोधन पेपरचं याला जोड आहे, याला पुरावे आहेत की महिलांच्या हातामध्ये हे जर असं दिलं तर नक्कीच त्याचा फरक पडू शकतो. त्यामुळं अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा आणि कुपोषण या जटिल समस्येवर मात, या तिन्हीची धुरा महिला सक्षमपणे पेलतील जर त्यांना निर्णय स्वातंत्र्य आणि चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण आणि तसं वातावरण निर्मिती केली तर हे नक्की साध्य होईल. आणि हे जगभरातले शास्त्रज्ञ आणि मोठ्या मोठ्या संशोधन संस्थेचं संशोधन आहे. हे काही बोलायचं म्हणून आपण नाही बोलत. बर, आता ते जे काही तुम्ही जसा उल्लेख केला आधीच्या प्रश्नामध्ये की शेतकरी मुलांना मुलगी मिळत नाही, तर त्याच्या मागे आपण वेगवेगळे घटक आहेत हे आपल्याला मान्यच आहे. पुरुषसत्ताक पद्धती हा त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये जे काही संसाधनं असतात त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, किंवा तिथं जे काही किमान समृद्ध जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यापासून आपण दूर चाललेलो आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्याबद्दल आपण मागच्या काही मुलाखतींमध्ये चर्चा केलेली आहे. माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या फॅक्टरमध्ये आरोग्य नावाचा एक घटक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तर शेतकरी महिलांचं आरोग्य याबद्दलचं चित्र नेमकं काय दिसतं ज्यावेळेस त्याचा समग्र आणि तुकड्या तुकड्यात विचार केला जातो? नाही, त्याचा आता तर तुकड्या तुकड्यातच विचार केला जातो. म्हणजे आपल्याकडे काय होतं माहितीये का, की आपल्याला नक्की काय साध्य करायचं असतं हे संबंधित सर्व यंत्रणाचं शेवटपर्यंत कन्फ्युजन राहतं. म्हणजे आपल्याला लाडकी बहीण म्हणायचं असेल तर कुठल्या बहिणीला लाड, म्हणजे कुठल्या बहिणीला प्राधान्याने लाडकी म्हणायला पाहिजे ही आपल्याला लवकर ठरत नाही. म्हणजे लाडकी बहीण कुठली असायला पाहिजे प्राधान्याने, जिला गरज आहे ते आपल्याला ठरत नाही. त्यामुळे मग आपण सुलभीकरण करतो, सर्व बहिणी लाडक्या. कुठल्या बहिणीला एसटी मध्ये अर्ध तिकीट द्यायला पाहिजे हे आपलं ठरत नाही. त्यामुळं शिक्षक बहिणीलाही अर्ध तिकीट आहे आणि शेतमजूर बहिणीलाही अर्धच तिकीट आहे. म्हणजे शिक्षक बहिणीला का देता अशी आपली तक्रार नाही, पण आपण जे सुलभीकरण करतो त्याच्यात ते कळत. तर हे सगळं आपण जर लक्षात घेतलं ना तर शेतकरी महिलांचं आरोग्य असा विषयच आपल्या अजेंड्यावर नाही.
म्हणजे तुम्ही मग उल्लेख केला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात पुण्या मुंबई पासून ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, की एचबी तपासणं, आरोग्य तपासणं, आपल्या स्वातंत्र्याचा आनंद किंवा स्वातंत्र्याचा अर्थ काय, असे कार्यक्रम अनेक वेगवेगळे प्रबोधनाचे आणि आणि ते व्हायलाही पाहिजे, ते चांगली गोष्ट आहे. पण आपण असे कार्यक्रम का करायचे नाही की जी महिला गेली 40 वर्ष शेती व्यवस्थेमध्ये काबाड कष्ट करते, तिच्या आरोग्यावर त्याचा काही परिणाम झाला असेल का? जी गेली 20 वर्ष गुडघ्यावर म्हणजे 2 पायावर बसून खुरपणी करते, तर तिच्या गुडघ्यावर त्याचा काही परिणाम झाला असेल का? जी भात लावणी करते, तिच्या आरोग्यावर काय परिणाम झाला असेल का? अॅनिमिया ग्रस्त किती शेतकरी क्षेत्रातल्या महिला असतील, असा विषय आपल्या अजेंड्यावर नाही. त्यामुळं एकंदरीतच महिला दुर्लक्षित, त्याच्यात परत शेतकरी महिला आणखी दुर्लक्षित, त्याच्यात परत शेतमजूर महिला त्याहूनही खाली दुर्लक्षित. तुम्ही गावोगावी बघा ना, म्हणजे जिथं भाजीपाला फळांची शेती केली जाते, त्या गावामध्ये आजूबाजूच्या गावातून महिला शेतकरी येतात. ते 6 सीटर 6 आसनी रिक्षा असते, त्याच्यामध्ये त्या महिला 10-12 जणी बसून येतात. त्या घरचा स्वयंपाक केलेला असतो आणि बऱ्याच वेळा म्हणजे मी फिरताना बघतो, बऱ्याच वेळा त्या 8 ते 2 असं काम करतात. तर त्या तशाच कशा बसून त्या 6 आसनी रिक्षात किंवा ते माल वाहतूक जे पिकअप आहे त्याच्यामध्ये त्या बसलेले असतात आणि त्या 7:30ला सगळा स्वयंपाक करून त्या गाडीत बसलेले असतात. त्यामुळे जेवायला वेळच राहत नाही. त्या गाडीत बसूनच जेवत जेवत प्रवास करत असतात, उतरतात खाली आणि कामाला लागतात. आता एकंदरीतच शेती व्यवस्थेची तितकी बिकट परिस्थिती असल्यामुळं त्यांच्याविषयी दया व्यक्त करणं किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करणं ही आपल्याला आवडेल का नाही, हा पहिला प्रश्न. का तर त्यांची पगार आपल्याला न झेपणारी ठरलेली आहे, का तर आपल्या शेतमालाला भाव नाही, त्यामुळे त्यांच्या पगारावरचा खर्च आपल्याला मोठा वाटतो. त्यामुळं त्यांचं अशा पद्धतीचं व्यथा मांडणं हे तरी शेती व्यवस्थेत होतंय का, किंवा ते घडावं असा प्रयत्न तर होतोय का, किंवा ते कोण करत असेल तर त्याला शेतकरी समुदायाची तर साथ मिळेल का, असे अनेक प्रश्न तयार होतात. बरोबर आहे सर. आता आपण सगळं हे शेतमजूर महिला, शेतकरी महिला या अनुषंगाने ही सगळी चर्चा करतोय. पण एक महत्वाचा घटक जो आहे शेती क्षेत्रातला, तो आहे संशोधन, त्यासोबत शिक्षण असा सुद्धा. म्हणजे कृषी विद्यापीठ असतील किंवा कृषी संशोधन संस्था असतील, तर याच्यावरती जर का थोडं बारकाईनं लक्ष देऊन बघितलं तर आजपर्यंत तरी मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत महाराष्ट्रातली जी काही 4 कृषी विद्यापीठं आहेत, त्या 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आजवर महिला कुलगुरू झालेल्याचं आपल्याला तरी म्हणजे मला तरी माहीत नाहीये. असं महिला कुलगुरू महिला कुलगुरू होणं एखाद्या कृषी विद्यापीठाचं, ते का घडत नाही? कृषी विद्यापीठांचे कदाचित झालेले असतील, पण कृषी विद्यापीठांची कुलगुरू महिला का होत नाही? बरोबर आहे की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक ओळख आहे स्त्री शिक्षणात. महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले यांचा हा महाराष्ट्र. आणि ती पुरोगामी ओळख कायम ठेवण्यासाठी आपल्याकडे महिलांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे आणि तरी सुद्धा महिलांचं तेवढं प्रतिनिधित्व शिक्षण संस्थाच्या उच्च पदावर म्हणजे नेतृत्वाच्या बाबतीमध्ये नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आजपर्यंत महिला झालेले नाहीत, हा तर भाग आहेच. त्याच्या पुढचा भाग असा की एका कृषी विद्यापीठात साधारण 15-16 विभाग असतात. विभाग प्रमुख होणाऱ्या महिलांची सुद्धा संख्या नगण्य आहे, अगदी आताच्या बोटावर मोजणी. आणि मग हे का होत असेल, ह्या आणखीन स्वतंत्र चर्चेचा विषय आहे की शेती शिक्षणामध्ये सुद्धा महिलांना आरक्षण आहे. पण एक तरी शेती शिक्षण घेताना कुणाचंच स्वप्न नसतं, म्हणजे बहुतांश जणांचं स्वप्न नसतंच की आपल्याला प्रत्यक्ष शेतीत उतरायचं आहे. त्यामुळे नोकरी हेच स्वप्न असतं. आणि ते गैर आहे असं आपल्याला म्हणायचंही नाही किंवा म्हणताही येत नाही. परंतु महिलांचं सगळीकडेच बेदखल, त्यामुळे तो तिथंही बेदखल असा तो प्रकार आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. मुळात तुलनेनं महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण सुद्धा कमी आहे. आता आरक्षण लागू झाल्यापासून ते वाढले नाही, पण पूर्वी ते अत्यल्प होतं. त्यामुळे कुलगुरू लेवलला जाण्यासाठी अगोदर विभाग प्रमुख असा जो प्रवास करावा लागतो, त्या प्रत्येक टप्प्यावर
त्या मागे पडत असतील, त्यामुळे त्या कुलगुरू पदापासून वंचित राहत असतील, हे आपल्याला नक्की म्हणता येतं. राहून राहून हा सगळा प्रश्न जो आहे ना, आपल्या मानसिकतेचा, त्या मानसिकतेतून तयार होणारं समाजमन आणि त्या समाजमनाचंच प्रतिबिंब म्हणजे आपली सरकारी यंत्रणा असते. त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचाच तो परिणाम आपल्याला असं म्हणता येतो. आणि ते आपल्याला दिसतंय पण तशा त्या पद्धतीने आहे की ज्यावेळेस सुनीता विल्यम्स सारखी एक महिला अंतराळात 300 दिवस राहती, परत जमिनीवर येते. आपलं कल्पना चावला असेल, आपल्या भारतात तर सगळ्या क्षेत्रात महिलांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली असताना सुद्धा शेती संशोधन आणि शेती शिक्षणाचं पुढारपण त्यांच्याकडे काय येत नसावं, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. सुरुवातीला स्वतःच्या मनाला आणि मग संबंधित सर्वांना. असं तरी या महिला दिनाच्या निमित्ताने आपण प्रश्न विचारण्याचं तरी धैर्य दाखवूया, असं म्हणता येईल. सर, शेवटचा प्रश्न. या सगळ्या समस्या आहेत, अडचणी आहेत. खरं तर आजही महिलांना आपण जे प्रतिनिधित्व द्यायला हवंय तेवढं दिलं जात नाही आपल्याकडे, आणि त्याच्या मागे अर्थातच जे काही वेगवेगळे घटक आहेत ती तुम्ही सांगितलीतच. आता जर या महिलांना अधिक संधी द्यायची असेल, पुरुषांच्या अधिक बरोबरीनं उभं करायचं असेल, तर धोरणांच्या पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे, निर्णयांच्या पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे बरं का हा. मला तर सुरुवातीला असं वाटतं की कुठल्याही धोरणाला दिशा आपल्याला तुम्ही ग्राउंडवर गेल्याशिवाय त्या धोरणाला दिशा मिळणार. आपण जमिनी हकीकत समजून घ्यायला पाहिजे. आपण असा 10, 20, 50 शेतकरी कुटुंबाचा अभ्यास करायला पाहिजे की ह्या 10-20 वर्षामध्ये दुष्काळ आले, अतिवृष्टी आली, शेतमाल विक्रीचे अनेक प्रश्न निर्माण झाले, निर्यात बंदी, आयात बंदी असं काही काही झालं, अदानांच्या किमती वाढल्या. असं सर्व असताना सुद्धा काही शेतकऱ्यांचं बरं चाललेलं आहे, काही शेतकरी कुटुंब त्याच्यामध्ये ठामपणे उभे आहेत, त्यांना समृद्धी सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. ते नक्की काय आहे आणि त्यांचं मॉडेल नक्की काय आहे हे तपासलं ना तर आपल्याला पुढची संशोधनाची दिशा घेता येईल. त्याचबरोबर मला आता एक्झॅक्ट तारीख आठवणार नाही, पण साधारण 2011-12च्या दरम्यान असेल की आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी आत्महत्येचा अभ्यास करणाऱ्या एका गटाचा सदस्य म्हणून मी ज्या भागात शेतकरी आत्महत्या होत नव्हत्या त्यावेळेपर्यंत अशा कवठे, महांकाळ, जत अशा भागामध्ये आम्ही फिरत होतो. आणि तिथल्या आमच्या अभ्यास गटाचा उद्देशच असा होता की अनेक वर्षाचं दुष्काळ, कमी प्रतीची जमीन, पाणी नसणं, सिंचनाची सोय नसणं, तरी सुद्धा ही शेतकरी काय नक्की करतायत काय, यांचं काय मॉडेल. तर आम्हाला तिथं ना एकात्मिक शेती पद्धती हे अगदी ठोसपणे समोर येणारं त्यांचं मॉडेल वाटलं. आणि त्याच्यामध्ये महिलांचं योगदान सुद्धा फार महत्वाचं. अनेक महिला आम्हाला तशा भेटल्या की आम्ही अशा पद्धतीने जीवन जगतो, तशा पद्धतीने जीवन जगतो. म्हणजे त्यांना एकतरी स्थलांतर करावं लागलं नाही किंवा शेती व्यवस्थेतून बाहेर पडावं लागलं नाही, त्याच व्यवस्थेत ते मार्गदर्शक आहे. तर हे सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. बघा, आपण एका प्रश्नाच्या चर्चेमध्ये आपण असं बोललो की सुपोषण असेल किंवा अन्न सुरक्षा असेल, त्याच्यामध्ये महिलांचं नक्की काय योगदान आपल्याला रिकॉग्नाइज करता येईल. आणि एकदा रिकॉग्नाइज केल्यानंतर ते आणखीन स्ट्रेंथन करण्यासाठी, त्याला आणखीन बळकटी करण्यासाठी काय आपण धोरणं राबवायला पाहिजे, असं थोडं आपण करायला पाहिजे. आता आपण काय करतोय की सगळं रूपकात्मक करतोय. म्हणजे मग आता हा प्रश्न आहे ना की शेतकरी मेळाव्याला महिला येत नाही, तर मग आता थोडं रूपकात्मक करू की एका शेतकरी महिलेला बोलवून तिच्या हस्ते दीपप्रज्वलन करू. किंवा मग असा प्रश्न आहे ना की असं थोडं पण होतं. असा प्रश्न आहे ना की शेतकरी महिला सुद्धा विक्रमी उत्पादन काढतात पण रिकॉग्नाइज करत नाही, तर मग या वर्षीचे कृषी भूषण 1-2 महिलांना देऊ. हे रूपकात्मक नको करायला. त्या पंचकृषीमध्ये जी शेती व्यवस्था तगून राहिलेली आहे ती व्यवस्था नक्की काय आहे आणि त्या व्यवस्था उभी करण्यामध्ये तिथल्या महिलांचं काय योगदान आहे हे आपण तपासायला पाहिजे. मग जसं आपण उल्लेख केला की गायी पशुपालनामध्ये महिलांचं फार मोठं योगदान, ते थोडं सिस्टमॅटिकली त्याचं क्रिटिकल अनालिसिस करायला पाहिजे. आणि मग ती
पशुपालक शेतकरी महिला जरा जास्त लाडकी होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या धोरणाचा आग्रह त्याच्यासाठी ते करायला पाहिजे. ती बरोबर. जास्त लाडकी होण्यासाठी. किंवा 20 वर्ष झालं मी खाली वाकून भात लावणी करते. आता मी थोडी लाडकी असायला पाहिजे का, तर माझं शरीर थकलेलं आहे, मला साथ मिळत नाही. तर त्या महिले लाडकी ठरण्यासाठी तिच्यासाठी काही योजना आपल्याला करता येईल का? त्यामुळं असं अनेक पद्धतीनं काम उभं राहू शकतं. मला असं वाटतं की याची सुरुवात आपण महिलांशी बोलण्यापासून करायला पाहिजे. वेगवेगळ्या विद्यापीठाचे संशोधन प्रकल्प महिला केंद्रित करावे ग्रामीण महिलांचे. त्यांचं सुपोषणातलं महत्व काय आहे, त्यांचं नैसर्गिक संसाधन सुरक्षितेतलं त्यांचं महत्व काय आहे, एकात्मिक शेती व्यवस्थेमध्ये त्यांचं नक्की योगदान काय आहे, त्या तगून का राहिले, त्या कर्जबाजारी तुलनेनं का कमी आहेत, त्यांचं स्मॉल इज ब्युटिफुल मॉडेल म्हणजे नक्की कसं आहे, त्यांचं इफिशियन्सी कार्यक्षम शेती पद्धती म्हणजे कशी आहे. माझ्या पाहण्यात एक महिला आहे की तिच्या दीराने 4 एकर बोरीची बाग लावली आणि त्याच्यामध्ये त्यांना बाजारभाव नसल्यामुळं, बदलतं वातावरण नसल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना अपयश येत राहिलं, थोडं कर्ज झालं. त्या महिलेनं म्हणजे त्यांच्याच कुटुंबातली शेजारी शेती, तिनं फक्त 70 बोरीची झाडं लावलीत. चेकनेट बोर जे आहे 70च झाडं तिने लावली. आणि तिला आम्ही आता भेटलो या वर्षी, तर तिथं 2-2.5 लाख रुपये त्या 70 झाडातून तिनं कमवलेले. 70च म्हणजे स्मॉल इज ब्युटिफुल. तिला तिच्या पुढे उदाहरण आहे. त्या न बोलता त्या शहाण्या असतात की त्यांनी ते सगळं अनालिसिस केलं असेल की आपल्याला झेपतं एवढंच. ती 4 एकर बोरीची बाग कधी कमी पावसामुळे जाईल, कधी कमी भावामुळे जाईल, कधी रोगराईमुळे जाईल, पण माझी 70 झाडं माझ्या ताब्यात आहेत, तर मी 2-2.5 लाख रुपये मिळवू शकतो. तर असं तुम्ही त्यांच्याशी बोलला, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं जीवन हेच एक यशोगाथा असं मानून सगळी चर्चा केली ना, तर नक्कीच उकल होईल आणि नक्कीच आपल्या धोरणाला दिशा मिळेल असं वाटतं. सर, या चर्चेत तुर्तास आपण इथेच थांबतोय. खरं तर प्रेक्षकांना काही गोष्टी आता लक्षात घेण्याची वेळ खरं तर खूप आधीपासूनच येते की महिलांचं जे काही योगदान आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे. नुसतं आपल्या घरात एक महिला आहे म्हणजे आई असेल, पत्नी असेल किंवा आजी असेल, तर त्या महिलांचं नेमकं योगदान आपल्या आयुष्यात, आपल्या घरादारात, कुटुंबात किती महत्वाचं आहे. मग ते आर्थिक बाजून असेल, सामाजिक बाजून असेल, तर तेही कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसतंच आपल्याला कोणीतरी भाकरी भरवतंय आणि त्याची जबाबदारी किंवा भांडी धुणी एवढीच जबाबदारी महिलांवरती नाहीये, तर त्याच्या पलीकडे सुद्धा आपला जो काही संसाराचा गाडा आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका या महिला बजावतात. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टी आपण खरं तर समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या निमित्तानंच ही चर्चा आम्ही केलेली आहे. तुम्हाला या चर्चेबद्दल काय वाटतंय? तुमच्या जी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा करंडे सरांसोबत भेटणारच आहोत. विविध विषयांवरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय मागच्या काही काळापासून. सर, तुम्हीही वेळात वेळ देतायत, आमच्यासोबत चर्चा करतायत, प्रेक्षकांना बोलतायत, त्यांच्यापर्यंत काही महत्त्वाचे विचार मांडतायत. त्याबद्दल आपलंही खूप खूप आभार. धन्यवाद. हो, धन्यवाद.